नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज ज्या रेसिपीज आपण बनवणार आहोत त्या आहेत खास नॉनव्हेज प्रेमींसाठी सगळ्यांना आवडती अशी चिकन टिक्का आणि त्याचबरोबर चिकन टिक्का मसाला। आणि या चिकन टिक्का मसाला बरोबर खाण्यासाठी आपण बनवणार आहोत बटर नान। तर चला चालू करूया। सगळ्यात आधी बनवूया चिकन टिक्का। चिकन टिक्कासाठी माझ्याकडे हे बोनलेस चिकन आहे। चिकनचा जो लेग पार्ट आहे ते आपण घेतलेला आहे। तर ह्याच्यामध्ये आपलं पहिलं जे मॅरिनेशन आहे त्याच्यासाठी लसणाची पेस्ट, आल्याची पेस्ट, थोडं मीठ आणि लिंबाचा रस घालून मिक्स करून घेऊया। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याला साधारण 15 ते 20 मिनिटं आपण बाजूला ठेवून देऊया। आता ह्याचं जे दुसरं मॅरिनेशन आहे ते आपण बनवून घेणार आहोत। त्याच्यासाठी सगळ्यात आधी एक नॉनस्टिक पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की ह्याच्यात टाकूया थोडासा ओवा आणि ओवा टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं चण्याचं पीठ। ह्याला पण मिक्स करून घेऊया आणि गॅस एकदम बारीक करून 1 ते 2 मिनिटं चांगलं शिजून देऊया। आपण ह्या दुसऱ्या मॅरिनेशनमध्ये दही वापरणार आहोत आणि दही जेव्हा आपण गरम करतो तेव्हा ते फाटतं, तर ते दही फाटू नये म्हणून आपण हे बेसन वापरतोय। छान वास सुटला आणि आपलं आता बेसन पण भाजलं गेलंय। गॅस बंद करून टाकूया। हे जे बेसन आहे ते ह्या बोलमध्ये टाकून घेऊया। आता ह्या मिश्रणामध्ये आपण अजून थोडेसे इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत। सगळ्यात पहिलं म्हणजे काश्मीरी मिरचीची पेस्ट आहे ती आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। दही, गरम मसाल्याची पावडर, थोडासा तिखटपणा येण्यासाठी मी हे चिली फ्लेक्स याच्यात टाकणार आहे, कच्चं मोहरीचं तेल आणि थोडंसं मीठ। आपण पहिल्या मॅरिनेशनमध्ये मीठ घातलंय त्याच्यामुळे थोडं कमीच घालूया। आता आपण आपले सगळे इन्ग्रेडियंट्स या बाउलमध्ये टाकलेले आहेत। याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। काश्मीरी मिरचीची पेस्ट वापरल्यामुळे या मॅरिनेशनला छान लाल रंग आलेला आहे। आणि आता आपण हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते सगळं याच्यामध्ये टाकून देऊया। याला व्यवस्थित मिक्स करूया आणि याला फ्रीजमध्ये ठेवून 1 तास मॅरिनेट होऊन देऊया। तोपर्यंत आपण आपलं हे जे नान आहे त्याची कणिक मळून घेऊया। त्याच्यासाठी एका परातीमध्ये मी चाळण ठेवली आहे आणि हा जो मैदा आहे तो या चाळणीत मी टाकून घेणार आहे। त्याचबरोबर बेकिंग पावडर, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर। आपण या सगळ्या इन्ग्रेडियंट्सना छानपैकी चाळून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये आपण दूध घालूया आणि त्याचबरोबर थोडंसं बटर पण घालून घेऊया। साधारण 1 मोठा चमचा बटर आपण आत्ता घालून घेणार आहोत आणि बटर घातल्यानंतर आपण थोडंसं दूध घालून ह्याची एक मऊसर अशी कणिक मळून घेणार आहोत। आता आपण सगळं दूध ह्याच्यामध्ये टाकले तरी पण अजून आपली कणिक छान मळली गेली नाहीये, त्याच्यामुळे आपण थोडंसं याच्यामध्ये आता पाणी पण टाकून घेऊया, अगदी थोडं पाणी, आणि याला परत छान असं मळून घेऊया। आता आपली ही जी कणिक आहे ती छान मऊसर अशी मळली गेली आहे। ह्याला आपण एका मलमलच्या फडक्याने असं कव्हर करूया आणि 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवूया। जोपर्यंत आपला हा डो रेस्ट होतोय तोपर्यंत आपण आपला जो चिकन टिक्का आहे तो बनवून घेऊया। चिकन टिक्का बनवण्यासाठी एका पॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेऊया। जर तुमच्याकडे कन्व्हेक्शन ओव्हन असेल तर तुम्ही 200 डिग्री सेंटीग्रेडवर हा चिकन टिक्का बेक पण करू शकता, पण सगळ्यांकडेच ओव्हन नसतो त्याच्यामुळे ही अगदी सोपी मेथड मी तुम्हाला दाखवणार आहे। तर तेल गरम झाल्यानंतर आपले हे जे मॅरिनेटेड चिकन आहे ते आपण आता एक एक असे पीस उचलून ह्या तेलामध्ये ठेवून देऊया। ह्याला अगदी हाय फ्लेमवरती आपण 4 ते 5 मिनिटं शिजवून घेऊया। एक साईड थोडी शिजली की आपण हे उलटून दुसरी साईड पण शिजवून घेणार आहोत। आणि पॅनमध्ये काही चिकन लगेच शिजत नाही, त्याच्यामुळे आपण नंतर थोडासा गॅस बारीक करून ह्याच्यावर झाकण लावूया आणि चिकनला शिजवून देऊया। आता सध्या तरी ही जी खालची बाजू आहे ती शिजेपर्यंत आपण वाट बघूया। आपले हे जे चिकन आहे ते मला असं वाटतंय की झालं एका बाजूनी, तर आपण ह्याला उलटून घेऊया। अशाच प्रकारे याची आपण आता दुसरी बाजू पण शिजवून देऊया। फ्लेम अजिबात कमी करायची नाहीये, हाय फ्लेमवरतीच याला अजून 3 ते 4 मिनिटं आपण शिजवून घेऊया। आता आपण हे जे चिकन आहे त्याला दोन्ही बाजूनी छान शिजवून घेतलंय हाय फ्लेमवरती।
आता आपण गॅस बारीक करूया, ह्याच्यावरती झाकण ठेवून देऊया आणि याला अजून साधारण 7 ते 8 मिनटं शिजवून घेऊया. जोपर्यंत चिकन शिजते तोपर्यंत आपली ही जी ग्रेव्ही आहे त्याच्यामध्ये आपण एक प्रकारचा मसाला वापरणार आहोत, त्याला म्हणतात कढई मसाला. तर तो आपण बनवून घेऊया. तर त्याच्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेणार आहोत अख्खे धणे, जिरं, मोठी वेलची, हिरवी वेलची, अख्खी काळी मिरी आणि सुकी लाल मिरची. याला असं हाताने तोडूया आणि या ब्लेंडर जारमध्ये टाकूया. आता हे जे सगळे मसाले आहेत याची आपल्याला एक जाडसर अशी पावडर बनवून घ्यायची आहे. आपला जो कढई मसाला आहे तो तयार आहे. याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता हा जो कढई मसाला आपण जे मेजरमेंट वापरले त्यांनी जवळजवळ 7 मोठे चमचे कढई मसाला बनतो. पण आपल्याला ग्रेव्हीमध्ये आपण एवढा यूज करणार नाही आहोत, तर राहिलेला जो मसाला आहे त्याला एका एअरटाईट डब्यामध्ये टाकून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तो स्टोअर करू शकता. कढई मसाला झालेला आहे. आता आपण ग्रेव्हीच्या तयारीला लागूया. चिकन टिक्काचं चिकन आपलं शिजतं आहे तोपर्यंत आपण आता ग्रेव्ही करून घेऊया. त्याच्यासाठी असा जरा एक खोलगट नॉनस्टिक पॅन घ्यायचं आहे आणि त्याच्यात टाकूया तेल. आणि आता या तेलामध्ये घालूया आलं मी बारीक चिरून घेतलेलं आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेली लसूण आणि ह्याला आपण आता छान परतून घेऊया. आलं आणि लसूण आपलं छान परतलं गेले. आता ह्याच्यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा आणि कांदा टाकल्यानंतर हा चांगला छान ब्राऊन होईपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत. याला साधारण आपल्याला 5 ते 6 मिनटं लागतील. आपला कांदा आता छान शिजलाय. ह्याच्यामध्ये आता आपण घालूया बारीक चिरलेला टोमॅटो. छान मिक्स करूया आणि टोमॅटो टाकल्यानंतर गॅस थोडासा बारीक करून याला 5 मिनटं आपण शिजवून घेऊया. आपला टोमॅटो हा छान परतला गेलाय. आता ह्याच्यानंतर आपण जी ॲड करणार आहोत ती म्हणजे ही टोमॅटोची प्युरी. तर मी ह्याच्यामध्ये ही टोमॅटो प्युरी घालते. टोमॅटो प्युरी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बारीक करूया. झाकण लावून ह्याला आपण साधारण 5 ते 7 मिनटं शिजवून घेऊया. आपले हे जे टोमॅटो आहेत ती छान शिजली आहे आणि सगळं तेल मसाल्याचं वरती आलं आहे. ह्याच्यामध्ये आता आपण घालूया धण्याची पावडर. ही थोडी जास्त घालायची आहे. थोडी हळद, वेलचीची पावडर, ह्याने छान फ्लेवर येतो या ग्रेव्हीला. गरम मसाला पावडर आणि हे सगळे मसाले घातल्यानंतर एकदा आपण परत छान असं परतून घेऊया. आता हे जे आपले मसाले आहेत ते छान परतले गेलेले आहेत. ह्याच्यामध्ये आपण ही जी काजूची पेस्ट आहे ती घालूया. आपण ह्याच्यामध्ये लाल मिरचीची पावडर पण टाकून घेऊया. त्याचबरोबर आपण हा जो कढई मसाला बनवला होता तो पण आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. कढई मसाला टाकल्यानंतर त्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता माझ्याकडे हे शिमला मिरचीचे असे क्यूब्स करून ठेवलेले आहेत मी, ते मी या ग्रेव्हीमध्ये घालणार आहे. त्याचबरोबर हे टोमॅटोचे पण असे क्यूब्स केलेत आणि ह्याच्यात थोडासा आपण आता कांदा पण घालणार आहोत. हे तिन्ही घातल्यानंतर छान मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण घालूया थोडंसं पाणी. आता आपण पाणी टाकल्यानंतर ह्या ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे. ह्याच्यात टाकून घेऊया बटर आणि त्याचबरोबर माझ्याकडे ही कसुरी मेथीची पावडर आहे ती पण मी थोडीशी टाकून घेणार आहे. याला मिक्स करून घेऊया आणि आपला हा जो चिकन टिक्का आता रेडी झालेला आहे तो पण आपण ह्याच्यामध्ये आता एक एक करून असे हे पीसेस टाकून घेऊया. तर चिकन टिक्काचे पीसेस टाकल्यानंतर ह्याला थोडंसं मिक्स करून घेऊया आणि या ग्रेव्हीला अजून रिच बनवण्यासाठी त्याच्यात आपण टाकणार आहोत हा किसलेला मावा आणि थोडंसं पाणी. याला मिक्स करून घेऊया आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला 2 ते 3 मिनटं शिजवून देऊया. आपली ग्रेव्ही आता ऑलमोस्ट तयार झालेली आहे. याच्यामध्ये आपण आता टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याच्यानंतर मीठ. आपण ग्रेव्ही थोडीशी गोड करणार आहोत, अगदी हलकंसा मध घालून याला मिक्स करून घेऊया.
फायनली त्याच्यामध्ये थोडंसं फ्रेश क्रीम टाकूया. फ्रेश क्रीम टाकल्यानंतर आपण जास्त ह्या ग्रेव्हीला शिजवायचं नाही आहे, नाहीतर ही ग्रेव्ही पूर्ण फाटेल. फ्रेश क्रीम घातल्यानंतर अगदी एकदा मिक्स करायचं आणि गॅस बंद करून टाकायचा. आपला चिकन टिक्का मसाला तयार आहे. आता आपण नान करून घेऊया. आपली ही कणिक आपण 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवली होती. आता आपण हा जो प्रेशर कुकर आहे त्याच्यामध्ये नान करणार आहोत. त्याच्यामुळे जे छोटे छोटे गोळे करून घेऊया. जास्त मोठे गोळे करायचे नाही आहेत. आणि थोडंसं सुकं पीठ घेऊन ह्याला आता आपण लाटून घेणार आहोत. फार पातळ लाटायचं नाही आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. आपण जो बाहेर नान खातो तो अंडाकृती असतो, अगदी गोल नसतो. तर त्याला आपण थोडंसं असं लाटल्यानंतर थोडं खेचून घेणार आहोत. आपल्याला नान लाटून झाले आहेत. आता काय करायचं आहे, जो प्रेशर कुकर आहे तो गॅसवर उलटा करून थोडासा गरम करून घ्यायचा आहे. आणि तो जोपर्यंत गरम होतोय तोपर्यंत आपण आता काय करूया, पाणी आणि मीठ एकत्र मिक्स करून घेऊया. प्रेशर कुकर गरम झाल्यानंतर त्याला हे पाणी आणि मिठाचं मिश्रण एका टिश्यू पेपरनी लावून घेऊया. आणि आपण हे जे नान केलेत ते आतून सगळे व्यवस्थित चिकटवून घेऊया. चिकटवल्यानंतर परत एकदा प्रेशर कुकर उलटाच आपण गॅसवर टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर ह्याला 5 ते 6 मिनटं शिजून देणार आहोत. 5 ते 6 मिनटं शिजल्यानंतर त्याला एका कालथ्याने काढून घ्यायचं आहे आणि चॉपिंग बोर्डवर ठेवून द्यायचे. आपले हे नान प्रेशर कुकरच्या बाहेर काढून घेतलेले आहेत. आता आपण बटर नान बनवतोय, त्याच्यामुळे याच्यावर थोडंसं मेल्ट केलेलं बटर लावून घेऊया आणि आता ह्याला सर्व करूया. नानला आता आपण ह्या एका सर्विंग प्लेटवर ठेवून घेऊया आणि चिकन टिक्का या बाउलमध्ये काढून घेऊया. आणि फायनली एक कोथिंबिरीची स्प्रिग अशी गार्निशसाठी ठेवून देऊया. चिकन टिक्का मसाला आणि बटर नान दोन्ही रेसिपी अगदी सोप्या, थोडेसे जास्त इन्ग्रेडियंट्स आहेत, पण कधीतरी करायला काय हरकत आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. For more such delicious recipes, stay tuned to Sanjeev Kapoor Khazana.